आफ्रिकेतील एका छोट्याशा देशात गेल्या 3 दिवसात 700 लोकांचा मृत्यू झालाय। इंटरनेट बंद, कर्फ्यू लागू आणि सैन्य रस्त्यावर उतरलाय। त्या देशाचं नाव आहे टांझानिया। कारण काय तर निवडणुका। पण प्रश्न असा, एका निवडणुकीने इतका रक्तपात कसा केला? सरकार म्हणतं हे गुन्हेगार आहेत, विरोधक म्हणतात आम्ही लोकशाहीसाठी लढतोय। नमस्कार, मी विहंग ठाकूर आणि आज आपण समजून घेणार आहोत टांझानियातील निवडणुकीचं हिंसक वास्तव, या आंदोलनाचं कारण आणि जगभरातील लोकशाहीसाठी याचा काय अर्थ आहे। टांझानिया आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेला देश। उत्तरेला केनिया, पश्चिमेला युगांडा आणि झांबिया, दक्षिणेला मोझांबिक आणि पूर्वेला हिंद महासागर, म्हणजेच भारताच्या अगदी समोरचा देश, फक्त समुद्राचा पट्टामध्ये। राजधानी आहे डोडोमा, पण सर्वात मोठं आणि व्यापारी केंद्र म्हणजे दार एस सलाम, जिथून देशाचं अर्थकारण आणि राजकारण दोन्ही चालतं। लोकसंख्या जवळपास 6 कोटी, पण जाती, धर्म आणि जमातींनी विणलेला समाज। मुस्लिम, ख्रिश्चन आणि स्थानिक आफ्रिकन समुदाय सगळ्यांचा या देशात समावेश आहे। आर्थिकदृष्ट्या पाहिलं तर टांझानिया हा खनिज संपन्न पण गरीब देश आहे। सोनं, हिरे आणि नैसर्गिक वायू, पण या संपत्तीचं वितरण कधीच समान झालं नाही। भारताशी टांझानियाचे संबंध दशकापासून घट्ट आहेत। स्वातंत्र्य चळवळीत पंडित जवाहरलाल नेहरू आणि टांझानियाचे पहिले राष्ट्रप्रमुख जुलियस नरेरा यांचं नातं विशेष मानलं जातं। भारतीय औषध उद्योग, IT सेवा आणि शिक्षण क्षेत्रात टांझानिया भारतावर अवलंबून आहे। म्हणूनच तिथली राजकीय अस्थिरता भारतालाही अप्रत्यक्ष धक्का देऊ शकते। गेली काही वर्ष हा देश राजकीयदृष्ट्या अस्थिर आहे, कारण सत्तेवर एकाच पक्षाची एकाधिकारशाही आहे। चामाच्या मापिंडुजी म्हणजेच CCM पक्ष 1960च्या दशकापासून आजतागायत या देशावर राज्य करतोय, म्हणजे जवळपास 60 वर्ष सतत सत्तेत एकच पक्ष आहे। नवीन राष्ट्राध्यक्ष समिया सुलुहू हसन या पक्षाच्या नेत्या आहेत। त्या स्वतः आफ्रिकेतील पहिल्या महिला राष्ट्राध्यक्षांपैकी एक आहेत। पण त्यांच्या कार्यकाळात विरोधकांवर दबाव, पत्रकारांवर कारवाई आणि आता निवडणूक हिंसाचाराचे आरोप होत आहेत। म्हणजेच टांझानिया दिसायला शांत देश असला तरी येथील समाज हा राजकीय दडपशाहीच्या दबावात आहे। 27 ऑक्टोबरला टांझानियामध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या। विद्यमान राष्ट्राध्यक्ष समिया सुलुहू हसन सत्ताधारी पक्षाच्या उमेदवार आहेत, पण विरोधी पक्ष चाडेमाचा दावा आहे या निवडणुकीचा निकाल आधीच ठरला होता। मतदानाच्या दिवशी गोंधळ सुरू झाला। काही ठिकाणी विरोधी पक्षाचे एजंट बाहेर हाकलले गेले। आपल्या देशाप्रमाणे इथे EVM मशीनने मतदान होत नाही, तर बॅलेट पेपरवर होतं। त्यामुळे चक्क मतपेट्या जप्त झाल्या आणि अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर सैन्य तैनात करण्यात आलं। त्या रात्रीपासून देशभरात आंदोलनं पेटली। दार ए सलाम, मॉन्झा, डोडामा सर्व मोठ्या शहरांमध्ये लोक रस्त्यावर उतरले। सरकारने लगेच इंटरनेट बंद केलं। 3 दिवसांपासून देश अंधारात आहे। सोशल मीडिया, न्यूज साइट सगळं बंद। पत्रकारांवर बंदी, आंतरराष्ट्रीय मीडियालाही प्रवेश नाही आणि सैन्याला आदेश, व्यवस्था परत आणा। दार ए सलाम आणि डोडामामध्ये सैन्याने थेट मोर्चावर गोळीबार केला। विरोधी पक्षांचा दावा आहे की फक्त 3 दिवसात 700 आंदोलकांचा मृत्यू झालाय। झांझिबार हिंद महासागरातलं बेट, टांझानियाचाच भाग, पण इथे थोडी वेगळी राजकीय संस्कृती आहे। येथील निवडणुकीचा निकाल काय आला तर CCM उमेदवार 78.8% मतांनी विजयी, तर विरोधी ACT वाझेलँडो पक्ष म्हणतो मतदार केंद्रावरून आमचे लोक बाहेर काढले गेले। ही लोकशाही नाही, ही लूट आहे। झांझिबारमधूनच पहिल्या आंदोलनाची ठिणगी पडली आणि तिथूनच आग मुख्य भूमीवर पोहोचली। विरोधी पक्षाचे कार्यकर्ते सांगतात रुग्णालयात मृतदेहांचा खच आहे, पण डॉक्टर बोलायला घाबरतायत। अम्नेस्टी इंटरनॅशनलचा दावा आहे किमान कित्येक लोक ठार झालेत, शेकडो बेपत्ता आहेत, पण सरकार अजूनही शांत आहे। एकच वाक्य म्हणतंय, हे लोक देशद्रोही आहेत आणि गुन्हेगार आहेत। राष्ट्राध्यक्ष समिया सुलुहू हसन 2021 मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन मॅगफुली यांच्या मृत्यूनंतर सत्तेवर आल्या। त्यांनी सुरुवातीला लोकशाहीला थोडं स्वातंत्र्य दिलं,
पण हळूहळू त्यांच्या सरकारवर सैन्याचा आणि पक्षातील गटांचा दबाव वाढला। विश्लेषक म्हणतात या निवडणुकीत मोठा विजय दाखवून त्यांना आपली सत्तेवरील पकड घट्ट करायची होती, पण लोकांच्या रागाचा स्फोट झाला, कारण लोक म्हणतात आमचं मतच मोजलं गेलं नाही। संयुक्त राष्ट्राने टांझानियाला इशारा दिलाय, अनावश्यक बळाचा प्रयोग थांबवा। UN मानवाधिकार कार्यालयाचे प्रवक्ते म्हणाले प्रदर्शनकर्त्यांवर गोळीबार थांबवा आणि संवाद सुरू करा। दरम्यान आफ्रिकन युनियन आणि युरोपियन युनियन दोघांनीही चिंतेचा विषय म्हणत निवडणुकीच्या निकालांची चौकशीची मागणी केली आहे। आता भारतासाठी याचा अर्थ कसा घ्यायचा, तर टांझानिया हा भारताचा जुना मित्रदेश आहे। आपला औषध उद्योग, शिक्षण आणि व्यापारातील भागीदारी मोठी आहे, पण या आंदोलनामुळे तिथली राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे आणि अर्थव्यवस्थाही कोलमडली आहे। भारतीय गुंतवणूकदार आणि आफ्रिकेतील भारतीय प्रवासी यांच्यासाठी ही मोठी चिंता आहे। जगातील लोकशाहीकडे पाहिलं तर टांझानिया हा अजून एक देश ठरतोय जिथं राष्ट्राध्यक्षांकडून लोकांचा आवाज दाबला जातोय। लोकशाही म्हणजे केवळ मतदान नाही, लोकांचा विश्वास, पारदर्शकता हे त्याचे स्तंभ आहेत। टांझानियामध्ये मतदान झालं, पण पारदर्शकता आणि विश्वास हे दोन्हीही गायब झाले। आता प्रश्न फक्त टांझानियाचा नाही आहे, तर तो प्रत्येक देशाचा आहे। इथे निवडणुका झाल्या, पण लोकशाही मात्र हरली आहे। तर हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा, आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।